2008 साली मी बाळासाहेबांना भेटलो आणि मी लढाई पुरंदरमधून लढणारच आहे. अगदी गरज पडली तर कुठच्या पक्षाने मला साथ दिली नाही तर मी अपक्ष सुद्धा लढणार, पण जर आपला प्लॅटफॉर्म मिळाला तर चांगलं आहे असं म्हणून त्यांच्याकडे गेलो. तत्कालीन तोपर्यंत शिवसेनेला पुरंदरमध्ये 4000 मतं मिळायची. बाळासाहेबांनी अगदी मला सांगितलं की तू जाऊन खडकावर डोकं आपटतोयस. तरी मी म्हटलं नाही साहेब, मी जिंकेल. आणि एका आत्मविश्वासाने मी 2009ची इलेक्शन लढली. 2009ला निवडणुका झाल्या आणि मी पहिल्याच याच्यामध्ये 26,000 मताच्या मताधिक्याने मी आमदार झालो. खरं म्हटलं तर शिवसेना पक्ष म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी माझी बांधिलकी अगदी 85-86 पासून. मी कुठच्याही पक्षाचा सदस्य नव्हतो, व्यापारी होतो, व्यावसायिक होतो. परंतु बाळासाहेबांचे जे परखड विचार, मराठी माणसांबद्दल असलेली आस्था, महाराष्ट्राबद्दल असलेली आस्था, देशाबद्दलची त्यांची मतं, आणि म्हणून त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी शिवसेनेत आलो. 2019 साली शिवसेना आणि भाजपा एकत्र लढलो आम्ही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जी 25 वर्षाची जी युती होती ती युती 2014ला संपली होती, अडचणीत आली होती. तरी पण ती परत रिवाईव्ह करून 2019ला भाजपा आणि सेना आणि हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही लढलो. 56 सीट शिवसेनेला मिळाल्या आणि भाजपला जवळजवळ 105 सीट मिळाल्या. क्लिअर कट मॅन्डेट ही हिंदुत्वाला आणि भाजप सेनेला महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने दिलेले असताना हे अगोदरच कुभांड सगळं रचलं गेलं होतं. सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं निवडणुकीच्या निकालावरून सुद्धा ते स्पष्ट होतं की कुठे कुठे कोणाला निवडून आणायचं, कुठे कोणाला पाडायचं हे ठरलेलं होतं. आणि मग हा कटच होता. तो कट जसं नंबर्स बरोबर आले तसे ताबडतोब पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की आमचे दरवाजे, आमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा फक्त वाद की अमित शहा साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्रीपद सांगितलं होतं आणि ते द्यायला भाजप तयार नाही. आणि म्हणून वैयक्तिक युगो करून, नॉर्मली राजकारणामध्ये वैयक्तिक युगो चालत नाही, वैयक्तिक युगो करून मला मुख्यमंत्री बनायचं आहे या आशेपोटी त्यांनी, बाळासाहेबांनी अगदी शेवटच्या क्षणाला जे शेवटचं भाषण आहे बाळासाहेबांचं त्याच्यामध्ये क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसचे पंचसूत्री गाडा हे शेवटचे शब्द असताना देखील त्या शब्दाला झुगारून हिंदुत्वाचे विचार सोडून, ज्यांच्या विरुद्ध आम्ही 40 वर्ष लढतोय, ज्या विचारांच्या विरुद्ध आम्ही लढतोय त्या विचारांशी संगनमत करून फक्त मुख्यमंत्री पदाच्या याच्यासाठी जे काही केलं ते चुकीचं केलं. त्याचा राग सगळ्यांनाच होता. मुख्यमंत्री महोदय हे जवळजवळ 2-2.5 वर्ष कसं त्यांचं चाललं होतं हे त्यांनी विधानसभेत सांगितलं. आम्ही सर्व लोक देखील, काही पडलेले आमदार असतील, काही बाकीचे लोक कार्यकर्ते असतील, कसल्याही प्रकारचा संपर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील की सेना असेल, संघटन असेल, काही नव्हतं. वाऱ्यावर सोडून दिलं होतं त्यांनी कार्यकर्ते. आणि खरं म्हटलं तर लोकांना आणि मतदारांनाही फसवलं. आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला त्यावेळेस त्याचं स्वागत पूर्ण महाराष्ट्रभरातून झालं की जी अनैतिक अशा प्रकारची युती झाली ती तोडून पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या नैतिकता असणारी भाजप सेनेची युती व्हावी. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो प्रयत्न केला आणि अतिशय यशस्वीपणे तो झाला. संपूर्ण महाराष्ट्र त्याबद्दल निश्चितपणे त्यांचे आभार मानतो. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. आपण तेही मुख्यमंत्री पाहिले की 2.5 वर्षात 2.5 दिवस ते मंत्रालयात आले होते. आणि त्यांच्याच बरोबरीचे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे पवारसाहेब यांनी त्यांच्या लोकमाजा संगाती या पुस्तकात लिहिलं आहे की 2.5 महिने 2.5 वर्षात येणारा मुख्यमंत्री मला पचिनी नाही पडला. याचा अर्थ तुम्ही ज्यांच्याबरोबर गेला होता त्यांनी देखील तुमच्यावर तुमचं खरं रूप काय ते दाखवलं गेलं. एका बाजूला 2.5 वर्षात 2.5 दिवस येणारा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला दिवसातले रात्री 2:30 वाजेपर्यंत काम करणारा मुख्यमंत्री, एव्हरी डे 2:30, 3, 4, 5. त्यामुळे लोकाभिमुख अशा प्रकारचं एकनाथ शिंदेंचं नेतृत्व आहे. कुठे रात्री अगदी चालले जरी असतील आणि एखाद्या व्यक्तीने हात केला तरी थांबणार, त्याची विचारपूस करणार, फोटो देणार, असा हा लोकाभिमुख माणूस माझ्या मते इतका जनतेमध्ये रुळणारा, इतका जनतेमध्ये लोकांबद्दल आस्था असणारा हे पहिले मुख्यमंत्री असेल असं माझं मत आहे. आणि एका
धरणग्रस्त शेतकऱ्याचा हा मुलगा आहे, रिक्षा चालवून मोठा झालेला मुलगा आहे. गोरगरिबांची व्यथा, गोरगरिबांचे दुःख या माणसाला माहीत आहेत आणि म्हणून पुस्तकात वाचून फक्त दुःख कळत नाही, ती जे रिॲलिटीमध्ये जे भोगलेले आहेत ती माणसं निश्चितपणे अशा दुःखी लोकांना न्याय देण्याचं काम करतात. गेल्या 17 महिन्यामध्ये अनेक मोठमोठे निर्णय त्यांनी घेतले. महिलांना 50% एसटीचा प्रवास होऊ द्या, त्यांना महिलांना महत्त्व दिलं गेलं. 50,000 रुपये अनेक, आता ती सगळी जर जंत्री वाचली तर खूप होईल, पण मला वाटते 17 महिन्यामध्ये त्यांनी जे 3 वर्षात 5 वर्षात निर्णय झाले नव्हते एवढे निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि त्याच्यावर आता अजितदादांनी घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राला एका जेट स्पीडने ते पुढे घेऊन जाते. ज्या काही योजना आहेत ना ते गेल्या 10-20 वर्षापासून आहेत, संजय गांधी योजनेपासून सगळ्या योजना, पण त्याची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना तालुक्यापर्यंत यावं लागायचं, तहसीलदारपर्यंत यावं लागायचं, त्यांच्याशी बोलावं लागायचं, पेपर्स द्यावे लागायचे, ॲफिडेविट द्यावे लागायचे आणि चक्रा मारून मारून थकून जायचे आणि म्हणून लोक बेनिफिट घेऊ शकत नाही. बरोबर शिंदे साहेबांच्या ते लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी शासन आपल्या द्वारीमध्ये काय केलं, एक दिवस तो प्रोग्राम होतो, पण त्याच्या अगोदर महिना 2 महिने प्रत्येक गावामध्ये तहसीलदार असतील, प्रांत असतील, BDO असतील, त्याच्यानंतर MSCBचे लोक असतील, कृषीचे लोक असतील, सगळ्या लोकांनी एकत्रितपणे गावामध्ये जायचं आणि तिथे या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या संजय गांधी योजना वगैरे सगळ्या, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुण्याचा जो आपण कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये किती लाभार्थी होते, 23,67,000. संजय गांधी योजनेचे 1,500 रुपये जे मिळतात किती लोकांना पुणे जिल्ह्यात मिळाले, 98,000 लोकांना. त्यामुळे जे गेल्या 10-15 वर्षात झालं नाही, योजना होत्या परंतु त्या अंमलबजावणी करत गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे परफेक्ट माध्यम करायला पाहिजे होतं ते कोणी केलं नव्हतं आणि मग जे तगडे लोक होते किंवा राजकीय लोक होते ते येऊन आपली भूमिका मांडून फायदे घेत होते. संजय गांधीपासून त्या सगळ्या योजनांचं प्रभावीपणे अंमलबजावणी एकनाथभाई शिंदे यांच्या डोक्यातून, यांच्या युक्तीतून ते आलं आणि लोकांना न्याय देण्याचं काम हे प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालं. त्यामुळे लोकाभिमुख माणूस, सर्वसामान्य माणूस, ॲक्च्युली लोकांच्या पोटात का दुखतं आहे, 75 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते सगळे इस्टॅब्लिश लोक होते, प्रस्थापित होते, सरंजामशाही होते. कोणाचा साखर कारखाना, त्याचीच डेअरी, त्याचीच बँक, त्याच्या शाळा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे प्रस्थापित लोक होते. पहिल्यांदा असा माणूस आलेला आहे की जो या सगळ्या सिस्टममध्ये, व्यवस्थेमधला प्रस्थापित नसून एक साधा शेतकऱ्याचा मुलगा रिक्षा चालवत पुढे आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली मोठा झाला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला. त्यामुळे ही पहिली अशी घटना घडलेली आहे की सर्वसामान्यांचा, सामान्यमधला माणूस हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि तो लीड. शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक लक्षात घ्या, शिंदे साहेब हा कार्यकर्त्यांचा माणूस. आजही ते मुख्यमंत्री असतील तरी आम्ही गेल्यानंतर ते बोलतात, अरे मुख्यमंत्रीवर ते असे बोलतच नाहीत मुख्यमंत्री म्हणून, काय रे बाप्पू काय चाललं, हे काय चाललं, ते काय, सगळ्यांशी. त्यामुळे ते म्हणतात की मी जरी मुख्यमंत्री असलो, मुख्यमंत्रीपद माझं किती असेल काय असेल तर ते सगळं ते देवाच्या हातात, पण मी कार्यकर्ता कायमस्वरूपी आहे आणि मी कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून, सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांना आपले पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा मोठे केले पाहिजेत ना, ते मोठे केले तर तुम्ही मोठे व्हाल. आणि म्हणून निश्चितपणे आत्ता जे त्यांच्याबरोबर 50 आमदार आहेत त्याच्या बरोबरीने आणखी 40-50 आमदार हे निश्चितपणे एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली 2024च्या निवडणुकीत 100% निवडून येणार. आम्हाला जे 45 खासदार पाहिजे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा 3ऱ्या वेळेस राज्याच्या देशाच्या हितासाठी पंतप्रधान ते हवे आहेत आणि मग त्याच्यासाठी 45 खासदार जे आणण्याची जे काही टार्गेट, लक्ष्य आहे सगळ्यांचं, निश्चितपणे ते पूर्ण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल. शेवटी मुख्यमंत्री ते आहेत आणि शिवसेनेचे सुद्धा खासदार हे मोठ्या प्रमाणात निवडून येतील, आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून येतील. उद्धव साहेबांच्याही मी जवळ होतो आणि शिंदे साहेबांचा मित्र म्हणून अतिशय जवळ होतो. दोन्हीतला फरक एकच आहे की उद्धव साहेब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन सारखे वागत होते, लोकांना भेटायचे नाही,
आमदार खासदारांना सुद्धा भेटायचे नाही, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे नाही. मी जर या पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे तर लाखो लोक आहेत, कुणा ॲक्सिडेंट झाल्यापासून, कुठे आग लागल्यापासून ते कुठे कोण आजारी असेल, कोण काय असेल, बारीक सारीक गोष्टीमध्ये आम्हाला लक्ष द्यावं लागतं. तेव्हा आम्ही निवडून येतो. आम्ही निवडून आलेले जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना जर प्रॉपर वेळ उद्धव साहेबांनी दिला असताना ही माणसं सांभाळली असती तर कदाचित उद्धव साहेबांवर ही वेळ आली नसती. याच्या विरुद्ध 2.5 वर्ष जरी महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब भेटत नव्हते, कोणी नेते भेटत नव्हते. एकमेव माणूस महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि इतर काही पक्षांच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना असेल, पराजित झालेल्या आमदारांना असेल भेटणारा एकमेव माणूस कोण होता 2.5 वर्षात, तर ते एकनाथ शिंदे. निवळ ते भेटत नव्हते तर जे काही शक्य आहे, म्हणजे तर मी इथे होतो, UD मिनिस्टर ते होते, नगरविकास मंत्री होते. 4 वर्ष त्यांनी मला 10-10, 20-20 कोटी रुपये नगरविकास होऊन पुण्याच्या समाविष्ट भागामध्ये काम करण्यासाठी, PMRDची 39 गावं माझी ग्रामीण भागातली आहेत, तिथे PMRDच्या माध्यमातून रस्ते वगैरे देणे, करोडो रुपये ते निदान 10-10, 20-20, 30-30 कोटी रुपये प्रत्येक पराजित आमदाराला सुद्धा आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर असणाऱ्या आमदारांना सुद्धा त्यांनी दिले. खरं म्हटलं तर सरकार आमचं होतं, पण चित्र काय होतं, 56% निधी राष्ट्रवादी, 26% निधी काँग्रेस आणि 16% निधी फक्त आमच्याकडे. त्यातलं शिक्षण खात्याचे जर 6% काढले तर फक्त 10% निधी. त्यावेळेस सरकार असून सुद्धा मिंदेपणा होता खरा. आता ते सरकारला मिंदे जे आमच्या बोलतात ना, त्याच्याऐवजी 2.5 वर्ष पवारसाहेब आणि काँग्रेसचा मिंदेपणा त्यांनी घेतला होता. आणि म्हणून मला खुर्ची फक्त पाहिजे, बाकी काय तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, त्यांना काय बजेट दिलं नाही दिलं, कार्यकर्त्यांना मतदारसंघात काही काम झालं नाही झालं, त्याची काळजी त्यांनी घेतली नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्बन नगरविकास मंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली. उगाच नाही ना, 40 आमदार एकाच वेळेस त्यांच्याबरोबर येतात, हा विश्वास हे सर्वसामान्य नाही आहे ना, हा विश्वास आहे ना. आमच्यासारखं माजी मंत्री ज्या दिवशी त्यांनी तो निर्णय घेतला त्या दिवशीच दुसऱ्या दिवशी मी प्रेस घेऊन मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय प्रचंड योग्य आहे, महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि म्हणून आम्ही त्यांना साथ देतोय, अनकंडिशनल असे सगळे लोक आम्ही तयार झालो. आणि म्हणून लोकांमध्ये राहणारा, कार्यकर्त्यांसाठी झटणारा, लोकांसाठी झटणारा अशा प्रकारचं नेतृत्व हे एकनाथ शिंदेंचं आहे. आणि 3000 फुटामध्ये घरामध्ये बसून सगळ्यांना गुलामासारखं वागवणारा अशा प्रकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंचं आहे. आणि म्हणून त्यांच्या तावडीतून सगळे लोक सुटले आणि एकनाथबाईंच्या पंखाखाली आले.